घेऊन आलेलं असावं आणि त्याचं फक्त इथं वाचन झालेलं असावं। कारण आपण म्हणता तसं वाचन झालेलं आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते याचं पूर्णपणे अवमान या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे। सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्ष कोणता एकच असेल अशा पद्धतीनं सुस्पष्टपणे भूमिका मांडली होती। त्यांना आमची जी भूमिका होती 16 आमदार अपात्र व्हावे, फार आमच्या विरोधात निकाल द्यायचा तर आमच्या आमदार अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता, परंतु हे पण आणि ते पण राजकीय पक्ष दोन नसतात, राजकीय पक्ष एकच आहे हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे। असं असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे। दुसरं असताना जर एवढ्या सगळ्या याचिका निकाली काढायच्या होत्या, खारिज करायच्या होत्या, तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला हा पण एक प्रश्न आहे। आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या की शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभुसाहेब आहेत, भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती। शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने चौधरींना गटनेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं, हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं। सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आवरलेल्या आहेत। याचा अर्थ लोकशाहीचा मुडदा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे। निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या। सर्व बाजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या, परंतु फक्त त्यांना निकाल देता येत नाही। विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल। दोन्ही गटाच्या कुठल्याच आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेलं नाही। आम्ही सांगितलं ना की याच्यात ज्यांनी पक्षाची गद्दारी केली त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं। आणि जर तुम्ही अपात्र जर करत नसाल, सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रतोद सुनील प्रभूंचा आदेश मानत नसाल, गटनेते चौधरींचा आदेश मानत नसाल, तर ते पात्र कसे होऊ शकतात हा प्रश्न आहे। आणि म्हणून अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित आव्हान दिलं जाईल। खरं तर पक्ष वगैरे ठरविण्याचा अधिकार काय विधानसभा अध्यक्षांचा नाही। या बाबतीत सुस्पष्टपणे सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात चालू आहे। असं असताना पक्ष विषयावर विधानसभा अध्यक्षांनी भाष्य केलेलं आहे। पक्ष एकच असतो आणि ज्या पक्षातून ज्याने कोणी पक्षविरोधी कार्य केलेलं आहे, काम केलंय, त्याला डिस्क्वालिफाय केलं पाहिजे। या गोष्टी इथं पाळल्या गेलेल्या नाही। जिस प्रकार विधानसभा के अध्यक्ष जी ने जो आज रिजल्ट दिया है, ये जो रिजल्ट है ये लोकशाही के लिए घातक रिजल्ट है। जिस प्रकार सुप्रीम कोर्ट ने विधानसभा अध्यक्ष को निर्देश दिए थे व्हिप के बारे में, गटनेता के बारे में और पॉलिटिकल पार्टी के बारे में, पॉलिटिकल पार्टी एक ही होगी। व्हिप जो था वो कैंसिल किया गया था जो शिंदे गुट ने दिया था, गटनेता भी जो उद्धवजी ठाकरे साहब ने दिया था उसको लीगल माना था। वो सब होते हुए भी विधानसभा अध्यक्ष ने अलग प्रकार की भूमिका रखी है जो लोकशाही के लिए अच्छी बात नहीं है। ये महाराष्ट्र फुले जी, शाहू जी का, अंबेडकर जी का महाराष्ट्र है। लोकशाही मजबूत करने का महाराष्ट्र ने किया है, लेकिन विधानसभा अध्यक्ष ने महाराष्ट्र में लोकशाही की मजबूती कम करने का प्रयास किया है। इसके बारे में शिवसेना तुरंत सुप्रीम कोर्ट में जाएगी। हमको आशा है सुप्रीम कोर्ट हमको जरूर न्याय देगा। थैंक यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।